नमस्कार फॅमिली. आज बघा गणपती झाले, त्यानंतर नवरात्री झाले, त्याच्या आधी श्रावण महिना, मग त्यामुळे नॉनव्हेज खूप कमी होत होतं घरामध्ये. तर आज मुलांचं असं चाललंय की मम्मी चिकन बिर्याणी बनव. आत्ता ट्युशनमधनं आला, त्याने इंटिग्रेटेड घेतलेलं आहे. तर आत्ता जस्ट ट्युशनवरनं आला, येताना चिकन घेऊन आला. मम्मी मला 10 मिनिटात बिर्याणी खायची आणि 10 मिनिटात कर, काही मॅरिनेट वगैरे करू नको, तू कशी पण कर, पण मला भूक खूप लागली आहे आणि चिकन बघितल्यावर मला लगेच भूक लागली, त्यामुळे मला 10 मिनिटात चिकन बिर्याणी पाहिजे. म्हणून त्याचं तसं चाललंय. चिकन घेऊन आला आणि चिकन धुतोय. बोलतो मी चिकन पण धुतो. आणि दोघं, माझा मुलगा आणि माझी मुलगी, दोघं मिळून चिकन धुतायत आणि त्यांना 10 मिनिटात चिकन बिर्याणी पाहिजे. तर चला मग ते चिकन धुतायत, मी जाऊन चिकन बिर्याणी बनवायची तयारी करते आणि तुम्हाला दाखवते अगदी झटपट, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये चिकन बिर्याणी कशी बनवायची. तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये. पटकन किचनमध्ये घुसले, गॅस चालू केला, कुकर ठेवला, चिकन धुवून झालेलं. दोघा मुलांनी मिळून मस्तपैकी चिकन धुतलं. मॅरिनेट वगैरे करायला काहीच वेळ नव्हता. मला बोलतायत पटकन दे, भूक लागली भूक लागली. कुकर ठेवला, त्याच्यामध्ये चांगलं तेल टाकलं, जास्त नाही टाकायचं, हे 2 ते 3 पळ्या तेल आहे. त्यानंतर मी पटापट कांदा चिरला, जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही, असा लांब लांब कांदा चिरला. 2 मोठे कांदे घेतले, चांगला परतून घेतला कांदा तेलावर. अख्खा मसाला वगैरे काहीच टाकणार नाहीये, खडा मसाला, तेजपत्ता काहीच नाहीये माझ्याकडे, कारण अजून रॅशन भरायचं आहे, अजून डीमार्टला जायला वेळच मिळाला नाही. तर कांदा चांगला फ्राय झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकला, टोमॅटो पण मस्त फ्राय केला. हे 2 टोमॅटो आहेत. आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कांदा टोमॅटो टाकल्यानंतर ते छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. ते फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होतो. कांदा टोमॅटो स्मॅश झाला, त्यानंतर मीठ टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली, व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपल्याला मसाले वगैरे सगळं टाकायची काहीच घाई करायची नाही. आता आपल्याला ह्या कांदा टोमॅटोमध्ये चिकन टाकायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो बरोबर आपलं चिकन पण छानपैकी असं फ्राय होतं. आणि ना चिकनला अशी मस्त कांदा टोमॅटोचं आणि त्या मिठाचं, आलं लसूण पेस्टचं फ्लेवर येतं, कारण आपण त्याला मॅरिनेट केलेलं नाही, आपल्याकडे वेळ नाही आहे. मग मी काय केलं, सरळ चिकन त्यामध्ये टाकून दिलं आणि 2 मिनिटं आपल्याला ते चिकन मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे या कुकरमध्येच तो कांदा टोमॅटोमध्ये. तर व्यवस्थित हलवून घेतलं. यामध्ये आपण घरगुती मसालेच टाकणार आहे, थोडासा बिर्याणी मसाला ॲड करणार आहे. तर बघा दही तर होतं माझ्याकडे, दही आणलं होतं मुलाने येताना, पण मॅरिनेट करायला ठेवलं तर ॲटलिस्ट 10 मिनिटं तर ठेवावं. आणि साहेबांनी म्हणजे माझ्या मुलांनी मला वेळ दिलाय की 10-15 मिनिटापेक्षा जास्त मी कंट्रोल नाही करू शकत, मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता बिर्याणी खायची आहे. तर सकाळी पण मी नॉनव्हेज बनवलं नव्हतं, संडे असून सुद्धा सकाळी अंडेच बनवली होती. अंड्याच्या भाजीची रेसिपी मी शेअर केलेली, पण आता त्यांना चिकन खायचं आहे तर म्हटलं चला. तर बघा हाच तो बिर्याणी मसाला, 5 रुपयाला पाकिट भेटतं, सुहाना चिकन बिर्याणी मसाला आहे तो. पूर्ण पॅकेट टाकलेलं नाही आहे, थोडंसं ठेवलेलं आहे, खिचडीत वगैरे टाकायला कामाला येईल, तसं तर मी खूपच कंजूस आहे. तर बघा दह्यामध्ये दही टाकलं मी, 2 चमचे दही टाकले. चिकन टाकल्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित हलवून घेतलं, त्यानंतर 2 चमचे दही टाकलं, मिक्स केलं. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकला 1 चमचा, हळद टाकलं, लाल तिखट टाकलं, मी घरगुती घाटी मसाला बनवला आहे तो टाकला आणि धणा पावडर टाकली. तर हे सगळं टाकल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स केलं. आम्हाला तिखट जास्त लागतं, हे तुम्हाला आत्ताच्या माझ्या व्हिडिओतनं आत्तापर्यंत माहिती पडलंच असेल. तर कुठली वस्तू आम्हाला अशी झणझणीत लागते आणि नॉनव्हेज असलं तर झणझणीतच. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी चिकन अजिबात खात नाही. मला चिकन बघितलं तरी मला खाऊ वाटत नाही आणि चिकन मी अजिबात कधीच खात नाही, मला चिकन आवडत नाही. पहिले मी चिकन खायची, पण आता गेले काहीतरी 1-2 वर्ष झाले मला चिकन खायची इच्छाच मनातनं निघून गेली. पण मी नॉनव्हेज खाते, अंडी खाते, मच्छी खाते. मला सगळ्यात जास्त खेकडा खूप आवडतो, क्रॅब, खेकड्याची भाजी मला खूप आवडते. पण बघा ना, खूप दिवस झाले खेकडे मला मिळालेच नाही आहेत. तर मिस्टर बोलले काय काळजी नको करू, थोड्या दिवसांनी आपण भाऊच्या धक्क्यावर किंवा कुलाबा मार्केटला जाऊ आणि तिथून तुझ्यासाठी स्पेशल खेकडे घेऊन येऊ. तर बघा बोलता बोलता आपल्या चिकनला किती छान तेल सुटलेलं आहे आणि आपलं चिकन किती छान फ्राय झालेलं आहे. तर हे चिकनचं पीस मी कशाला काढलं माहिती आहे, दरवाजात मांजर आलेली, तर मांजरीला देण्यासाठी हे 2 पीस मी काढले आणि मस्त मऊ बघून काढले, कारण तिला पण खाता यावे. तर पण आहे ना, मी कितीही चांगली बिर्याणी बनवू दे, कितीही चांगलं चिकन बनवू दे, मी चिकन खातच नाही, मला मच्छी खूप आवडते, खेकडे खूप आवडतात. तर असं छानपैकी तेल जेव्हा सुटतं ना चिकनला, त्याच्यानंतर असा हा
तांदूळ धुतलेला मी टाकलेला आहे. सगळे मसाले ॲड केलेत, आलं लसूण पेस्ट टाकलंय, कांदा टोमॅटो टाकलाय, दही टाकलाय, बिर्याणी मसाला टाकलाय, आपलं सगळं टाकून झालंय. पण आज पण माझ्याकडे ह्या रेसिपीसाठी कोथिंबीर नाहीये, कारण मी कोथिंबीर आणलेलीच नाहीये. खरं तर कोथिंबीरीशिवाय सगळ्या रेसिपी इनकम्प्लीट असतात, हे मीच तुम्हाला बोलत असते. पण माझ्या घरात कोथिंबीरच नाही. गेले 4-5 दिवस झाले मी कोथिंबीरच आणली नाहीये. का माहिती आहे? ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, मागच्या वेळेला मी मस्तपैकी 10 रुपयाला एवढी मोठी कोथिंबीरीची जुडी आणली आणि त्यात एवढी मोठी आळी निघाली आणि खूप सारा चिखल निघाला. ते बघून मला घाणच वाटली. मी त्याच्यानंतर कोथिंबीरच आणली नाही. तर बघा, अशा प्रकारे मी मस्तपैकी तांदूळ टाकले आणि पाणी टाकलं. आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं, कारण आपण कुकरमध्ये बनवतोय. माझा अंदाज असा आहे की एका ग्लासाला मी 2 ग्लास पाणी टाकते. बाकी आपण तांदूळ कुठला वापरतोय त्याच्यावर पण डिपेंड करतं की त्या तांदळाला किती पाणी लागतं. तर बघू शकता, मी अंदाज काहीच घेत नाही. तुम्ही बघितलं, मी ज्या भांड्यामध्ये तांदूळ धुतले त्या भांडं मी ह्याच्यात टाकलं. तांदूळ पण मोजले नाही, पाणी पण मोजलं नाही. आता मला बरोबर अंदाज कळलेला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकर लावला आणि ही कोशिंबीर बनवली. घरात काकडी गाजर काहीच नव्हतं, फक्त कांदा टोमॅटो होता. जे 10 रुपयाचं दही आणलेलं त्याच्यातलं अर्ध दही बिर्याणीमध्ये टाकलं, अर्ध दही कोशिंबिरीमध्ये टाकलं. असं मिळून मी कोशिंबीर पण केली आणि बिर्याणी पण केली. तर बघा, आपली झटपट बिर्याणी तयार आहे. ही बिर्याणी बनवायला मला 16 मिनटं लागले. मी तो टायमर लावलेला आणि त्या टायमरनुसार 16 मिनटात आपली ही बिर्याणी तयार आहे. तरी पण मुलगा बोललाच, मम्मी तुला 10 मिनटात बोललेलो, तू 16 मिनटं लावले. तर बघा, बिर्याणीचा कुकर उघडल्या बरोबर आमच्या घरातल्या एका बोक्याला आणि एका मांजरीला वास गेला. तो बोका आणि ती मांजर म्हणजे माझा मुलगा आणि मुलगी. त्यांना चिकन बिर्याणी खूप आवडते. बनवल्या ते त्याच्यावर तुटून पडतात. बघा, मी दाखवते आणि लगेचच मम्मी वाढ त्यांचं तयार सुरूच आहे. तर बघा, बिर्याणी झाल्या तुम्हाला दाखवली आणि लगेचच ताटं काढली दोन्ही मुलांना वाढायला. मी चिकन बिर्याणी खात नाही, त्यामुळे मला सकाळची अंड्याची भाजी आणि चपाती आहे, मी तीच खाणार आहे. तर बघा, मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी ताट वाढलं. आधी मुलांना दिलं, कारण मुलांना खूप घाई झालेली. मिस्टर अजून ड्युटीवरनं आले नव्हते, पण त्यांची सेकंड शिफ्ट असल्यामुळे ते उशिरा कामावर येतात, म्हणून मी ताट त्यांचं वाढूनच ठेवते. तर बघा, अशा प्रकारे मस्तपैकी मुलाला बिर्याणी वाढली, त्यानंतर कोशिंबीर वाढली, त्यानंतर मुलीला वाढलं. तर अशी ही झटपट बिर्याणीची रेसिपी आहे. तुम्हाला पण गडबड असेल आणि असं वाटत असेल की बिर्याणी करायला वेळ लागतो, काय करू कसं करू, तर ह्याला चिकन भात पण म्हणतात किंवा बिर्याणी पण म्हणतात, चिकन मसाला पण म्हणतात, चिकन मसाला भात पण म्हणतात. आपण म्हणू ते आहे. तर ही झटपट अशी आपली बिर्याणी तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर बघा, अशा प्रकारे मुलाला ताट दिल्यानंतर मुलीला ताट दिलं, त्यानंतर त्यांना पाणी सुद्धा दिलं. त्यांनी वर जेवायला सुरुवात केली. तर बघू शकता, पाण्याचा तांब्या पण दिलाय. आता तुम्ही म्हणाल काय आयतं देतात, तर जरा माझी पोरं जास्त लाडाची आहेत, जाऊ द्या. तर बघा, अशा प्रकारे मी त्या दोघांना ताट वाढून दिलं, पाणी दिलं आणि आता मिस्टरांचं ताट वाढते, त्यांचं पण ताट वाढून ठेवते. आणि हे सगळ्यांची ताटं दिली ना वाढून की मग मी माझं किचन आवरायला तयार होते. मला स्वयंपाक झाला की असं वाटतं कधी एकदाचं किचन आवरते. तर असा होता हा आजचा चिकन बिर्याणीचा छोटासा व्हिडिओ आणि असा छोटासा व्लॉग. माझे डेली व्लॉग नक्की बघत जावा, माझे व्हिडिओ खूप खूप शेअर करत जावा. आणि अशी झाली ही आहे आपली मस्त गरमागरम झणझणीत अशी चिकन बिर्याणी. तर तुम्ही अशी चिकन बिर्याणी कधी बनवली आहे का, मला कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येकाचे कमेंट मी नक्की वाचते आणि लाईक करते. प्रत्येकाला मला रिप्लाय देणं जमत नाही, प्लीज मला समजून घ्या, माझी खूप गडबड असते. तर मिस्टरांचं ताट वाढून ठेवलंय, झाकून ठेवलंय. तर अशी होती आजची रेसिपी. कशी वाटली कमेंट करून सांगा. चला मग, बाय.